या बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं। नीलम गोऱ्हे 2 दिवसात पत्रकार परिषद घेणार आहेत असं कळतंय। पुण्यामध्ये ही पत्रकार परिषद होणार आहेत आणि या पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरती नीलम गोऱ्हे स्पष्टीकरण देणार आहेत। दिल्लीतल्या साहित्य संमेलनात बोलताना नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवरती गंभीर आरोप केले होते आणि या सगळ्या आरोपांनंतर ठाकरे गट मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला आहे। या सगळ्याला नीलम गोऱ्हे 2 दिवसात पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार आहेत। आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे आपल्या सोबत आहेत। अभिजित, नीलम गोऱ्हेच आता स्वतः पत्रकार परिषद घेऊन या सगळ्यावरती स्पष्टीकरण देणार आहेत, काय माहिती? नक्कीच आपण पाहतोय की दिल्लीतल्या साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांनी विधान केलं आणि त्यानंतर राज्यभर शिवसैनिक जे ठाकरे गटाचे शिवसैनिक आहेत ते आक्रमक झाले होते। मुंबईतलं नीलम गोऱ्हेंचं घर असू द्या किंवा पुण्यातलं निवासस्थान असू द्या, या दोन्ही निवासस्थानाबाहेर ठाकरे गटाकडून मोठं आंदोलन करण्यात आलं होतं। ठिकठिकाणी आंदोलन करत नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याचा निषेध झाला। संजय राऊतांनी पत्रकार परिषदेतून नीलम गोऱ्हे यांच्यावरती आरोप प्रत्यारोप केला आणि आता त्यानंतर स्वतः नीलम गोऱ्हे या सगळ्या आरोपांना उत्तर देणार आहेत आणि त्यासह जे मंचावरती साहित्य संमेलनाच्या मंचावरती जे त्यांनी विधान केलं त्याचं देखील मी स्पष्टीकरण देणार असल्याचं नीलम गोऱ्हे यांनी स्वतः बोलताना सांगितलं आहे। येत्या 2 दिवसात पुण्यात पत्रकार परिषद घेत मी माझी भूमिका मांडेल। माझ्याकडे अनेक पुरावे आहेत, जे विधान मी केलं ते विधान कसं तथ्य आहे हे सांगणारे माझ्याकडे पुरावे आहेत, त्यामुळे मी पत्रकार परिषद घेऊन यात सगळे पुरावे देणार आहेत आणि 2 दिवस जे माझ्यावर आरोप प्रत्यारोप झाले, माझ्या विरोधात जे आंदोलन झालं त्यांना उत्तर देण्यासाठीच मी पुण्यात आता पत्रकार परिषद घेणार आहे। आता उद्या किंवा परवा नीलम गोऱ्हे ही पत्रकार परिषद केव्हा घेतात, उद्धव ठाकरेंच्या आणि शिवसेना उद्धव ठाकरेंच्या गटाच्या विरोधात नेमके कुठले पुरावे नीलम गोऱ्हे या पत्रकार परिषदेतून सादर करणार आहेत आणि त्यानंतर जी पत्रकार परिषद घेतील त्यानंतर पुरावे नेमके कुठले येतात, जे विधान त्यांनी केलं ते कितपत तथ्य आहे, संजय राऊतांच्या टीकेला कशा प्रकारे उत्तर देतात हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर नीलम गोऱ्हे आता येत्या 2 दिवसात जे आहेत त्या पुण्यात पत्रकार परिषद घेऊन या सगळ्यावरची भूमिका जी आहे ते स्पष्ट करणार आहेत। अभिजित, धन्यवाद या माहितीसाठी। आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात 25 मिनिटं 50 बातम्या। सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी 77 दिवस उलटूनही देशमुख कुटुंबियांना न्याय मिळालेला नाही, त्यामुळे देशमुख परिवार आणि मस्साजोगचे ग्रामस्थ आजपासून अन्नत्याग आंदोलन करतायत। मस्साजोगमध्ये आज अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। यावेळी आंदोलनस्थळी वैद्यकीय पथक पोहोचलंय। पथकात 5 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका आणि 2 आशा सेविका सहभागी आहेत। अन्नत्याग आंदोलनस्थळी केजचे तहसीलदार अशोक भंडारेंनी भेट दिली। मस्साजोग गावकऱ्यांच्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्या असून लवकरच सकारात्मक तोडगा निघण्यासाठी प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही त्यांनी दिली। जयंत पाटलांनी मस्साजोगमधील अन्नत्याग आंदोलनाबाबत भाष्य केलं। पोलीस दलाकडून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होत नसल्यामुळे त्यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे, त्यामुळे देशमुख कुटुंबाला आज अन्नत्याग आंदोलन करावं लागतंय असं म्हणत त्यांनी या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी केली। स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्यासाठी माध्यमांचा माझ्या आणि माझ्या टीमवरती दबाव होता असं स्पष्टीकरण अमोल कोल्हेंनी दिलं। तर या प्रकरणी कोणत्याही सूचना शरद पवारांनी दिल्या नव्हत्या असंही त्यांनी स्पष्ट केलं। तर नैतिकता पाळूनही आमच्या हेतूवर संशय का, असा संतप्त सवाल कोल्हेंनी विचारलाय। माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं हा महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांनी दिली। आपल्या कोणत्या प्रकारचे हवे किंवा कोणत्या प्रकारचे मंत्री आपल्याला नको आहेत हे सरकारनंच ठरवायचं असतं असं पाटील म्हणाले। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना घरात घुसून मारण्याची धमकी देण्यात आली। डॉक्टर प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडनं धमकी आली आहे। छत्रपती संभाजी महाराज यांना शिर्के कुटुंबानं नाही तर ब्राह्मणांनी धोका दिल्याचा दाखला सावंतांनी दिल्यामुळे ही धमकी आली आहे। ब्राह्मणांच्या विरोधात वक्तव्य न करण्याची धमकी सावंतांना देण्यात आली आहे। शिंदे सरकारच्या काळातील कृषी आणि पणन मंत्री अब्दुल सत्तारांचा कारभार आता महायुतीच्या रडारवरती आलाय। नियमबाह्य पद्धतीनं निकषाबाहेरील संस्थांना मान्यता देण्याच्या तक्रारी आल्यामुळे सत्तारांचा कारभार आता रडारवरती आहे। त्यासाठी चौकशी करायला 6 सदस्यांच्या समितीची स्थापना करण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली। रवींद्र धंगेकर आज मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत। धंगेकरांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत कार्यकर्त्यांची चर्चा करून ते पुढील निर्णय घेणार आहेत। यावेळी धंगेकर काँग्रेसचा हात सोडून धनुष्यबाण हाती घेणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।
येवला शहर परिसरात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला. मुख्य बाजारपेठेत भर रस्त्यात 2 बळूंची झुंज लागली. यावेळी त्यांच्यातील झुंज सोडवण्यासाठी पाण्याचा मारा करत काहींनी दगडही फेकले. त्यालाही न जुमानता त्यांची झुंज सुरूच होती. या झुंजीत काही नागरिक सुद्धा जखमी झाले. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला. मागील 24 दिवसात तब्बल 64 नागरिकांचा कुत्र्यांनी चावा घेतला. या प्रकरणाची दखल घेत पालिकेनं कारवाई करावी अशी मागणी केली जाते. परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या जालना नांदेड समृद्धी महामार्गावर वृक्षांचं चुकीचं मूल्यांकन करणं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलंच भोवलं. या प्रकरणी कारवाई करत 7 जणांचं निलंबन करण्यात आलंय. शनी शिंगणापूर देवस्थाननं येत्या 1 मार्चपासून शनिदेवाच्या शिळेवर केवळ ब्रँडेड रिफाईंड तेलच चढवण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान कंपन्यांचं तेल शुद्ध की घाण्याचं हा प्रश्न आता उपस्थित करण्यात आलाय. मंदिर संस्थांनाच पारंपरिक पद्धतीनं काढल्या जाणाऱ्या तेलाचे घाणे सुरू करावेत आणि फक्त तेच तेल मूर्तीवर अर्पण करावं अशी मागणी केली जाते. रायगड जिल्ह्यामध्ये आजपासून जमावबंदी आदेश लागू करण्यात आलाय. आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आलाय. रायगडच्या नेरळ ममदापूर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली. रस्त्यावर धुळीचं साम्राज्य आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. तत्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. अलिबाग तालुक्यातील समुद्रात असलेल्या खांदेरी किल्ला पाहण्यासाठी हजारो पर्यटक भेट देत आहेत. मात्र हे पर्यटक किल्ल्यावर अस्वच्छता पसरवत असल्याचं समोर आलंय. किल्ल्यावरती दारूच्या बाटल्यांचा प्लास्टिकचा खच पडलाय. त्यामुळे संताप व्यक्त होतोय. मालेगावात सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू संत संमेलनासाठी आयोजकांनी साध्वी प्रज्ञा सिंग यांना निमंत्रित केलं. मात्र याला समाजवादी पार्टीनं विरोध केल्यामुळे आयोजक आणि समाजवादी पार्टीत चांगलीच जुंपली आहे. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अद्यापही डिसेंबर महिन्यातील अनुदान मिळालेलं नाही. आधार प्रमाणीकरण नसल्यामुळे 14,000 लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार आहेत. किनगाव इथल्या 10वीच्या परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर सुरू असताना विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यात आली आणि या कॉपी चक्क मुख्याध्यापिका आणि शिक्षकांनी तयार करून जिल्ह्याची घटना समोर आल्यानंतर शिक्षण विभागानं कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. उन्हाच्या तीव्रतेमुळे व्याकुळ झालेल्या पक्ष्यांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. यावेळी पक्ष्यांना उन्हाळ्यातही वणवण न करता पाणी मिळावं यासाठी जलपात्र बांधण्यात आलंय. अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या शेतात असलेल्या झाडांवर जलपात्र बांधण्यात आली आहेत. संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा म्हणजेच बीज सोहळा अवघ्या काही दिवसांवरती आलाय. त्यासाठी राज्यभरातनं वारकरी देहू नगरीत येऊन इंद्रायणी नदीत स्नान करतात. त्यासाठी इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यात आली आहे. त्यामुळे जलपर्णीनं आता मोकळा श्वास घेतलाय. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या वडिलांचं दीर्घ आजारानं दुःखद निधन झालं. पुण्यातल्या रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते. माण तालुक्यातील बोराटवाडी इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. पुणे पोलिसांकडून वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या 1518 वाहन चालकांवरती कारवाई करण्यात आली. वाहन चालकांकडून 13,65,000चा दंड वसूल करण्यात आलाय. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील हिवताडी या भागातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण केलं. वीज उपकेंद्र सुरू करून वनविभाग हद्दीतील 5 पोल उभे करण्यास परवानगी मिळावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात आठवले गटाच्या वतीनं उपविभागीय कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. सामान्यांच्या न्यायासाठी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. 8 महिन्यांच्या प्रलंबित महागाई भत्ता आणि अन्य मागण्यांसाठी राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी आक्रमक झालेत. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारी कर्मचारी आंदोलनाचा हत्यार उपसणार आहेत. 6 मार्चला सर्व सरकारी कर्मचारी राज्यव्यापी धरणं आंदोलन करणार आहेत. शेगाव पंढरपूर पालखी महामार्गावरती कारनं उभ्या ट्रॅक्टरला धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झालेत. कराड शहराजवळच्या वारुंजी फाटा इथे जळण घेऊन जाणारा ट्रॅक्टर ट्रेलर वळण घेत असताना उलटला. ट्रॅक्टरचा ट्रेलर हा रिक्षावरती उलटल्यामुळे त्यात 2 जण